नमस्कार मित्रांनो, प्रथमेश ठाकूर ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. का बात. तर आता आम्ही निघतोय. आगरी समाज प्रीमियर लीग आहे, तर त्या प्रीमियर लीगला आमचे लाडके समालोचक प्रथमेश ठाकूर यांची उपस्थिती लाभलेली आहे. तर प्रथमला त्यांना आम्ही घरी नेत आहोत, आमच्या राहत्या घरी, आमच्या साईशाला भेटण्यासाठी. साईशाचा लाडका काका. अरे पण जायला खाऊ बॅगेत राहिला, काय नाही खाऊ आणला मित्रांनो, पण तो बॅगेत राहिला ॲक्च्युली. तर आमच्याकडून तन्मय एडिट्सचे 20K पूर्ण झाल्याबद्दल आम्ही त्याला एक टी शर्ट माझ्याकडनं गिफ्ट करतोय. तिथे विचार करायचा आहे आणि अशीच उत्तर प्रगती करू तन्मय माळी यांनी हीच ईश्वर की जे तन्मय माळी आणि प्रथमेश ठाकूर यांच्या दोघांवर जे जाळतात ना, त्यांची जळून खाक व्हायला पाहिजे. कारण बघायला गेला तर एक चांगले एडिटर आणि चांगले समालोचक आहेत आणि चांगल्या व्हिडिओ बनवण्याचे काम ते करत आहेत. तो जसं तुम्हाला सांगितलं होतं, आगरी समाज प्रीमियर लीगसाठी आम्ही आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आज 2 दिग्गज समालोचक आहेत. बघू शकता तुम्ही, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष सर आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आपले जयेश सर. आता सध्या या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पार पाडतोय आणि उद्घाटन सोहळा पार पडला. आज सगळे भारी प्लेयर आहेत. माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आता टेन्शन आलंय. पण परत एकदा ब्लॉग शूट करतो. मयूरदा, काय सांगशील, कसं वाटलं येऊन? मस्त. आपल्या समाजाच्या मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या षटकामध्ये आपण जोखीम घेऊ 20 रुपये भाई, 10 मिनिटाचा भाडा 20 रुपये. तर मित्रांनो, बघू शकता आगरी समाज प्रीमियर लीग मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्या आगरी समाजाचे 2 होतकरू क्रिकेटपटू ज्यांनी अगदी म्हणजे यंदाचा हंगाम तर अक्षरशः गाजवले आहेत. मयूरदा आणि अमितदा आपल्याबरोबर आहे. मयूरदाने यावर्षी 2 4 व्हीलर जिंकल्यात आणि येस नक्कीच. पण आज जी बॅटिंग त्यांनी केली आहे, मला तर वाटतंय आज त्याला नाही पण त्याच्या संघ मालकाला 2 व्हीलर नक्कीच मिळू शकते. कारण या प्रीमियर लीगमध्ये संघ मालकासाठी जो जिंकेल त्याच्यासाठी 2 व्हीलर बाईक. काय सांगशील, कसं वाटलं रोहा तालुक्यामध्ये येऊन आणि इथे खेळून? नक्कीच रोहा तालुक्यातली सर्वोत्कृष्ट टुर्नामेंट बोलली जाईल, कारण की एका समाजासाठी यांनी उचललेलं एक पाऊल आहे. तर या टुर्नामेंटमधनं नक्कीच पुढे आगरी समाजातून जन्माला आलेले जेवढे आपले क्रिकेटर आहेत ते नक्कीच पुढे येतील आणि मला खूप आनंद होतो की मी या टुर्नामेंटचा एक भाग आहे आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची टुर्नामेंटसुद्धा आहे. अमितदा एवढा काल असतो म्हणजे ब्लॉगमध्ये बोलायला काल असतो? तो लाज दिसत नाही, त्याला जमत नाही. मला काय, मी डायरेक्ट केलतोय. तो डायलॉग बोल. तो फक्त बॅटीने बोलतोय सगळ्यांशी. आता जसं आता 10 बॉल किती बॉल 16 बॉल 17 बॉल 47 रन केलेत त्यांनी. तर तो असंच बॅटीने जास्त बोलतो आणि एकदा तोंडाने बोलायला लागला तर मग आम्हाला बोलून नाही देत. नाही पण तो एकदा डायलॉग म्हणा काय मी डायरेक्ट केलतोय. मी डायरेक्ट केलतं, मला मारामारी पडतो. तर हा होता आपल्यासोबत मयूर वाघमारे अप्रतिम. त्याचा पण ब्लॉग बघा नक्कीच. मयूरदाचा ब्लॉग पण तुम्ही बघा, त्याला पण तसाच सपोर्ट द्या आणि आपल्या पण ब्लॉगवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. JP सर अर्थात जय पवार सर आपल्याला जोडलेले. सर काय सांगाल या स्पर्धेबाबत? अतिशय उत्कृष्ट स्पर्धेबाबत काय सांगाल? नाही, खूप सुंदर स्पर्धा आहे. आगरी समाजाबद्दल पहिलेपासूनच आधार होतो मला, कारण माझे जेवढे प्लेयर्स आहेत मोस्टली सर्व आगरी समाजातलीच आहेत आणि मला खूप छान वाटलं की मला या स्पर्धेसाठी ज्या प्रकारे खेळाडू आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला आहे तर त्याबद्दल काय सांगा? नाही, खूप छान म्हणजे इतकं म्हणजे एवढे पब्लिक आली बघायला मॅचेस ही की पहिला दिवस आहे असं वाटतच नाही या टुर्नामेंटचा. तेव्हा महाराष्ट्रभर स्पर्धा करून आणि रोहा तालुक्यामध्ये स्पर्धा करून काय तुम्हाला वेगळेपणा जाणवतो? मला वाटतं वर्षातल्या सर्वाधिक जास्त स्पर्धा या नवीन काहीतरी ऐकण्याची उणीव नेहमीच असते की त्यांना सातत्याने नवीन काहीतरी ऐकण्याची आवश्यकता असते. ते देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. किंवा इथला क्रिकेट वर्ग जो चाहता वर्ग आहे, इथे क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहता वर्ग या रोहा तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक तालुक्यामधला जो क्रिकेटचे रसिक आहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळं या रोहा तालुक्याने क्रिकेटला नेहमी देण्याचा प्रयत्न केला. खुल्या गटाच्या स्पर्धा असतील, ऑल इंडियन आयकॉन खेळाडू असतील, किंवा 2 गाव 1 संकल्पना असेल, ही या रोहा तालुक्याने दिली. किंवा आपण पाहिलं तर
विजेत्या संघाच्या संघमालकाला दिली जाणारी बाईक या रोहा तालुक्याने दिलेली आहे आणि म्हणून इथला जो चाहता वर्ग आहे तो प्रचंड मोठी गर्दी करतो आणि एखाद्या समालोचकाला आवर्जून ही बाब नेहमीचा हेवा वाटणारी असते की इथे येणारा चाहता वर्ग तुम्हाला किती उत्स्फूर्तपणे ऐकतोय. मित्रांनो, जसं बघू शकता तुम्ही, आपण जेवढ्यांचाही प्रतिसाद ऐकतोय सगळ्यांनी आगरी समाज प्रीमियर लीग साठी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि फारच सुंदर ही स्पर्धा आहे. खरं तर लाईट एवढी प्रचंड लाईट आहे, प्रत्येकाला बॉल प्रॉपर विजिबल आहे आणि प्रेक्षकांची गर्दी तर नो डाऊट रोहा आहे म्हणजे प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला कधीच कमी पडणारच नाही. मागच्या RTPL ला लोकांनी खरं तर म्हणजे आपल्या सगळ्या रोहातील प्रेक्षकांनी या वाहिनीला डोक्यावर धरलंय आणि या स्पर्धेमध्ये 15,000चा टप्पा आपल्याला ओलांडायचा आहे. त्याबद्दल काय सांगशील? पहिले तर मी आगरी समाज प्रीमियर लीगचे जे पण आयोजक आहेत त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार करतो आणि आमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली होती. आम्हाला ही स्पर्धा त्यांनी सांगितली की तुम्हाला करायची आहे आणि RTPL ज्याप्रमाणे आपण केली होती तो स्टँडर्ड आम्हाला ह्याही स्पर्धेला दाखवायचा होता. आम्ही त्याप्रमाणेच तयारी केली. ऑप्शन ही सुद्धा आम्ही केलं त्या पद्धतीनं. आकाश असेल, मी असेल, आमची पूर्ण टीम आहे, आर्या कोसेकर ची मेहनत केली आहे आणि आता 2 कॅमेरा प्लस 3 कॅमेरा प्लस कॅमेरा फोटोग्राफी हे सगळं आपण इकडे. मी नेहमी जिथे समालोचन करण्यासाठी जातो तेव्हा एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की ज्या वेळेस या ना तेव्हापासून टेनिस क्रिकेटने सोन्याचे दिवस बघितलेत आणि आज या रोहा तालुक्यामध्ये आपले भूमिपुत्र म्हणजे आपल्या रोह्याचे सुपुत्र, आपल्या रोह्याच्या मातीत घडलेले सगळे पोरं आहेत ना जे इतकी मेहनत करतात जीव तोडून त्या वाहिनीसाठी, आपल्या रोहेकरांसाठी. तर मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग बघत असाल आणि जर तुम्ही अजूनही रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जाऊन आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता जेवण करण्यासाठी आलोय. एक नंबर व्हेज जेवण, काजूची भाजी होती, काजूची, पनीरची आणि व्हेज पुलाव. आपल्यासोबत अल्केश भाई आपला RS रोहा स्पोर्ट्सचा मेंबर, नवीन हत्यार बांधलेला आहे दावणीला. मित्रांनो, सावळेश्वर सावळे संघाचा एक नामांकित क्रिकेटपटू, त्यासोबत रायगड टेनिसबॉल क्रिकेटच्या पटलावरती अत्यंत कमी कालावधीमध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडली, अक्षय पवार आपल्यासोबत. काय सांगशील वा, कसं वाटतंय रोहा तालुक्यामध्ये येऊन? रोहा तालुक्यामध्ये येऊन तर खूप मजा येते इकडे मॅचला वगैरे आणि बरं वाटलं. पहिलेच आणि तुला काय वाटतंय तो का पळाला असेल, तुला काय वाटतं अंदाज? असं कधी समोर इंटरव्ह्यू दिली नाही त्यांनी, त्याच्यामुळे काय भाई ब्लॉग मध्ये बोलतोय आपण, मस्करी मजा असते. इंटरव्ह्यू मध्ये कधी असा कॅमेरा समोर तो बोलायला असतो, कॅमेरावर मी हात ठेवतो भाऊ, तो कॅमेरा समोर असतो म्हणून तो पळाला. काय सांगशील, तो असं पळतच राहील तर कसं काय भाई चालेल? काय बोलशील, आपल्या समाजाची लीग, आगरी समाजासाठी लीग ठेवली त्याबद्दल कसं वाटतं? चांगली गोष्ट आहे कारण की आगरी प्लेयर आहे बाहेर निघतील आणि क्रिकेटमध्ये त्यांचंही नाव होईल, तर चांगली गोष्ट आहे. याच्या पहिले किती वेळा रोह्यात आलाय? खूप वेळा आलोय रोह्यात. पण आता आपल्या आगरी समाजासाठी, आपल्या आगरी या समाजाच्या नावासाठी खेळताना तुला कसं वाटतं? खूप छान वाटतंय आगरी समाजासाठी खेळायसाठी आणि खूप अभिमान वाटतं. गाईज फॉलो करो, सबस्क्राईब करो. हिंदी बोलतेस पण आगरी मध्ये बोल ना. नको, जाऊ दे, बोल एकदा. आपल्या समाजाबद्दल काय, आपल्या समाजासाठी खेळण्यासाठी खूप चांगलं वाटते, मजा येते आणि नाईट काय ना घेऊ. टीम ज्या प्रकारे संघ बांधणे गेले, खुश आहेस का? खुश तर आहे. आता गेम कसा होते, परफॉर्मन्स कसा होते त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि 2 आयकॉन खेळाडू त्यांच्याबद्दल काय सांगशील? आयकॉन तर तगडे आहेत, त्यांनी चांगलं खेळलं तर मजा येईल जरा पब्लिकला पण. आयकॉन अक्षय पवार आणि प्रसन्न पाटील. अक्षय पवार, सावळे आणि प्रसन्न पाटील आपल्या रायगडचा. आपल्या इथे मला वाटतं प्रसन्न पाटील इथे आलेला, मला वाटतं प्रसन्न सारसुलीच्या स्पर्धेमध्ये आला होता. उस्मान वगैरे साईट होती तेव्हा होता ना, पण तेव्हा ती मॅच अतिशय क्लोज असताना पण तुम्ही हारले, म्हणजे 1 सेट जिंकण्याची मॅच तुम्ही हारले, त्याबद्दल काय वाटतं? आमचा खेळ चांगला नाही झाला, थोडा परफॉर्मन्स कमी झाला म्हणून आम्ही हारलो आणि आता जिंकण्याचा प्रयत्न करू. इथं आयकॉन आपल्या आगरी समाजाची टुर्नामेंट आहे, ते चांगला खेळू आणि टीमला जिंकून देऊ आणि स्पॉन्सरला पण खुश करू.
प्रसन्न जास्त कधी बोलत नाही, पण आज बोलतोय. तर आज थोडा अजून एक प्रश्न विचार. प्रसन्न पाटील म्हणून प्रेक्षकांच्या मनामध्ये कधी आला? जास्त नाही वेळ घेण्याचा, 1 मिनिटात शॉर्ट उत्तर दे फक्त. की आमच्या इथेच पनवेलला आपल्या पिल्ले कॉलेजला टुर्नामेंट झालेली किंजल स्पोर्ट्स, तिथं मी बेस्ट बॉलर घेतला. म्हणजे शॉर्ट बाउंड्री आहे तिथे, ते चांगली बॉलिंग केली होती आणि बेस्ट बॉलर घेऊन तिथून मी चांगली बॉलिंग करायला लागलो पुढे. म्हणजे बॅट्समन ऍडव्हान्टेज ती विकेट आणि तो ग्राउंड होता का? बॅट्समन ऍडव्हान्टेज होता आणि चांगली मी बॉलिंग केली होती. तर अशा प्रकारे प्रसन्नाला वेगळी ओळख मिळाली त्या स्पर्धेनंतर. आणि अक्षय पवार तू बोलले म्हणजे काय आता असा डायरेक्ट आवरात ज्यूस कसा यावा लागला? बोललो मी आता नाही. अमित भाई कुठून दिसायला लागला? हे गावते गावठांचं सांग, तुला काहीतरी सांग. इंग्लिश मध्ये बोललाय ते, पण इंग्लिश मध्ये विचार कर. ते जाऊ दे, तू सांगितलं नाही. तो बोलला बंद झालं. तो इंग्लिश शालेनच एवढा शिकले तर काय. 12वीला 92% त्याला. किती? 12वीला 92. आर्ट्स मध्ये तर गाईज तुम्हाला मी दाखवतो प्रसन्न पाटीलची क्वालिटी. तर कसं वाटतं प्रसन्न पाटील तुम्हाला खेळताना? इथं तर खूप सुंदर वाटतंय. आता माहोल पण चांगला आहे, थंड थंड. आणि आम्ही आता मॅच लागेल 10 मिनिटात, तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. तर नुकतीच आता काशीद येथे टुर्नामेंट झाली. तिथे असा रूल होता की फायनल जिंकल्यावरती 2 बैल असणार आहेत, म्हणजे एक बैल जोडी. तर 2 आयकॉन होते, त्यांच्यामध्ये एक बंटी बद्रिके सर आणि प्रसन्न पाटील. तर विचारायचं असं होतं की त्यातला एक बैल गेला कुठं? एक बैल खूप मारत होता, त्याला लांबच ठेवलेला आम्ही. आणि एक तो शांत होता, त्याच्याबरोबर सगळ्यांनी फोटो काढले. अशी होती बैलांची गोष्ट. ते दुसऱ्या टीमचे प्लेयर येऊन इथे फल घेऊन चालल्यात. आप्पा मात्रे आणि मनीष पाटील सर. हरा कोस्टेकरने 1 साइड रट्टावत घेतलेला आहे मित्रांनो. आयकॉन प्लेअरची इथे जंगी मीटिंग भरलेली आहे. अक्षय पवार, प्रसन्न पाटील, अमित नाईक आणि मयूर वाघमारे आणि त्यांच्यासोबत निशी कर्णेकर यांची काहीतरी मीटिंग तिथे भरली आहे. शकता तुम्ही मित्रांनो, पेनचे सुप्रसिद्ध गोट्या म्हणून आपले फेमस क्रिकेटपटू मोकल, सुशांत मोकल आपल्या सोबत आहे. मित्र, काय सांगशील आपल्या आगरी समाजाची प्रीमियर लीग खेळण्यासाठी तो रोहात आलेला, काय बोलशील त्याबद्दल? चांगलं आयोजन आहे, कारण फर्स्ट टाइम असं बघितलं का आगरी तालुका प्रीमियर लीग आणि आगरी आयकॉन त्याच्याबद्दल चांगलं आयोजन आहे. बाहुबली बद्दल काय बोलशील? काय नाही, चांगला खेळायचा प्रयत्न करायचा, असा काही. बाहुबली एक पब्लिकनी नाव दिलं मला. आणि कसं वाटतंय या रोहा तालुक्यामध्ये येऊन आपल्या आगरी समाजाच्या हक्काची स्पर्धा खेळताना? रोहा तालुक्यात खेळायला चांगला वाटतंय, कारण इथं चांगला खेळ. बाहुबली सगळ्यांचा लाडका प्रशांत मडवी आपल्या सोबत आहे. तर प्रशांत, काय बोलशील आपल्या स्पर्धेबद्दल आणि काय बोलशील तुझ्या आयकॉन खेळाडूंबद्दल आणि टीम बद्दल? टीम चांगलीच आहे. रोहा तालुका आगरी समाजाचे सर्व प्लेयर आम्ही निवडले आहेत. आमचा नागोडणा विभाग असेल, रोहा विभाग असेल, अशा प्रत्येक विभागातले प्लेयर आहेत. एक लिजंड आमच्याकडे द्वारकानाथ भाऊ आहे आणि दोन्ही आयकॉन सुद्धा चांगलेच आहेत, सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील. तर आम्ही आलो होतो इथे, काहीतरी खायला भेटतंय का, काहीतरी कॉफी चाय भेटतंय का बघायला. पण आमचे नशीब कसे, तर मग आपले नशीब फाटके तुटके आणि त्यासोबत अतिशय गच्चाळ आहेत. आम्हाला काहीच नाही भेटलं. आम्हाला जिंकण्यासाठी 12 चेंडू बघू शकतो तोच इम्पॅक्ट विजय टाकला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेलं आणि गोलंदाजांना पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता आजच्या रात्रीतली लास्ट मॅच देखील संपलेली आहे, बघू शकता. आणि लास्ट मॅच पण संपलेली आहे आता. सो आता वेळ झालेली आहे झोपायला त्याची. 3:30 वाजलेत. खूप दमलोय. निशी मॅच इम्पॉर्टंट गमावले भावा, उद्या परत जिंकायला लागेल. झालेली नाही आहे आमची, उद्या काहीतरी करामत करू.
करायलाच लागेल व्हा, नाही तर कारण माझ्यावरती स्वतःवरती लिंबू फिरवलेला आहे असं मला तरी वाटतंय. टाकलीस तर बघू व्हिडिओ. टाकणार बाबा. बीचवर चालले आता या टायमात ते बघ ते सांगतात बीचवर चला बोलतो. स्पॉन्सर चाललं स्पॉन्सर. काय झालं आता पाणी मुद्दाम उडवता व्हिडिओ काढतो तर इथून पण उड्या मारतात कशा पाण्याच्या खाली. आता जलसमाधी घेण्याचा प्रयत्न चालू आहे मयूर वाघमारे. जलसमाधी घेतो राणा खाली जा एकदा बघू किती सेकंड खाली राहतो मी. हा किती नाही किती मिनिटं. याला घेऊन जा सोबत. स्टार्ट 1 2 3. समाधी झाली नाही बरं ही मारना उडी डोक्या मारना डोक्याच्या उडी मारना डोक्या मारना हे करतो माझ्या आईच्या गावात राणामुळे हरवलं तुला आईच्या गावात जा बोलते बुरट्या. नाही आला व्हिडिओ चालू आहे. आज काय विचार आहे आज काय विचार दादा सांग. कोण अमित नाईक यांना स्वतः पोस्ट देऊन उभे आहे तिथे आणि त्यांना फोटोशूट करायचं आहे. बालू ओ वन साइड बालू दा इथं पाण्यात जलसमाधी घे ना. रायगड आयकॉन सगळेजण इथे वन साइड माझ्या. अमित नाईक, मयूर वाघमारे, अक्षय पवार, त्यासोबत प्रसन्न पाटील इथे मात्र कुठेतरी गायब झालेला. राणा मोरे आणि इथे तुम्ही बघू शकता रोहा आयकॉन राणा मोरे आणि बालू आणि निशी कर्णे. ओ माय गॉड रोहा एक्सप्रेस निशी कर्णेकर यांना वाकवण्यात आलेलं आहे वन साइड. 2 ब्लॉगर आहेत मित्रांनो. अक्षय पवार ब्लॉग चालू करणार आहे लवकरच. तुला काय वाटतं अक्षय पवारने ब्लॉग चालू करायला पाहिजेत का नाही. धंदा चालू करायला धंदा काय 1 रुपयाची इन्कम नाही धंदा चालू करायला लोकांना वाटते. 100% दे ना भयंकर शॉट. ओ WWE चॅम्पियनशिप. हो हे राणा मोरे तो ऑडिओ टाकू याला आपण. एकदा बोल परत एकदा बोलशील तुझ्या दम असेल तर बोलशील भावा. बोलशील आता खोकल्याची ऍक्टिंग करू नकोस. बोल पटकन. चायला ऑन रेकॉर्ड धमकी दिली मित्रांनो. अमित नाईक ऑन रेकॉर्ड धमकी दिलेली आहे. निशी कर्णेकर आता शांत असला. निशी कर्णेकर माघार घेतली का रे भावा. असा भाव आहे आपला. भाव आहे मग धाव दे. जी माणसं बोलत नाही त्यांच्याचकडे जातं बरोबर. आता जस्ट स्विमिंग पूल मधनं आंघोळ करून निघलोय. फार्म हाऊसवर आलो होतो आम्ही आणि हे बघा पैसे शोधतात फार्म हाऊस मध्ये. स्विमिंग पूल मध्ये 10 रुपये भेटले त्याला. तिथे मयूर वाघमारे पण एन्जॉय करतोय आणि 1 नंबर फार्म हाऊस आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता बापू फार्म्स. आता जस्ट दमलेलं आहे. खूप वेळ पोहलो स्विमिंग केली. खूप वेळ स्विमिंग पूलमध्ये होतो. मित्रांनो आता बघू शकता आपल्यासोबत कावीळ झालेला माणूस म्हणजे अरे इथे राजू वाघमारे आहे. आज राजू वाघमारेचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. थँक्यू. एकविराच्याने प्रार्थना तुला उदंड आयुष्य लाभो आणि अष्टमीचा पोलार्ड म्हणून ओळखला जाणारा आपला राजू वाघमारे. पण तुला कावीळ कसं झाला आज. कावीळ नाही झाले. राजू भाई रोहावाला नावलाय गाजला आणि भाई बघा सोन्यानी सजला. अरे शेट अरे बाप रे रोशन शेट क्या बात आहे. रोशन शेट आल्याला पहिले फोटो उजेडात शेटला बरा दिसू दे जरा. रोशन शेट काय सांगताय कसं आहे तब्येत एकदम मजेत मजबूत आला माणूस अट्टागट्टा आहे आपला. नाही जाणार. 1 चेंडू 5ची गरज आहे. आता टाळ्या झाल्याच पाहिजे. मागच्या 59 बॉलवर काय झालंय त्या गोष्टीचा फरक पडत नाही. पण या पुढच्या बॉलवर या 60 निकाल कोणत्या संघाच्या बाजूला लागतोय. 1 चेंडू 5 धावा. That was fantastic piece of bowling by Talmay. Match winning performance by Talmay. Sangha जिंकतोय. Chikupa Wilton. Congratulations. तर बघू शकता गुल पडते तन्मय माली आणि लोचन कांबळे. इथे लोचन काय बोलशील ते जाऊ दे.
क्रिश आहे, चल ठीक आहे, हा आपल्या ह्याचा आयुष्य आहे, पण ह्याचा काय विषय होता? तसा चांगला पोऱ्या हा आहे, पण कधी कधी एवढा हे आहे ना, सांगू नाही शकत ब्लॉग मध्ये मी सध्या. का रडतोय? मित्रांनो तन्मयने याला मारलेलं आहे, खूप मारलं. तन्मयने याची आईस्क्रीम चोरली म्हणून रडत होता आणि आता रडायला लागला म्हणून लोचक आमले त्याने दुसरी आईस्क्रीम घेऊन दिली. लढू नको 2008 ला कॅच सोडलं, कॅच एकच शर्ट एकच शर्ट आहे यो कालचा शर्ट आहे. नाही बदललाय भाऊ, तो वेगळा होता म्हणून तू बोलला ना तुला डोळ्यात कोणीतरी म्हणजे काय तरी टाकलंय.